श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 705. आपण आज सर्वप्रथम पुढील दोह्याचं गायन करूयात आणि तत्पश्चात मागील दोह्यासहित या दोह्याचं चिंतन बघूयात. राम मातु गुर पद सिरुनाई, प्रभु पद पीठ रजाय सुपाई, नंदी गाव करी परन कुटीरा, कीन्ह निवासु धर्म धूरधीरा, जटाजूट सिर मुनिपट धारी, महिखनि कूस साथरी सवारी, असन बसन बासन व्रत नेमा, करत कठिन ऋषि धर्म सप्रेमा, भूषण बसन भोग सुख भूरी, मन तन बचन तजे तीन तूरी, अवध राजू सुर राजू सिहाई, दशरथ धनु सुनी धन दूल जाई, तेहि पूर बसत भरत बिनु रागा, चंचरीक जिमी चंपक बागा, रमा बिलासु राम अनुरागी, तजत बमन जिमी जन बड़ भागी, राम प्रेम भाजन भरतु बड़े न एहि करतु ती, चातक हंस सराहियत टेक विवेक विभूति सियावर, रामचंद्र प्रिय हो. सज्जन हो, आज मागील दोह्याचं जे सार आहे मी थोडक्यात आपणासमोर सांगितलं. याचं कारण आपल्याला मागील दोह्यातील काही संदर्भ घेतच आजच्या दोह्याच्या चिंतनामध्ये उतरायचं आहे. आपल्याला काल गोस्वामीजींनी जे भरत चरित्राचं महात्म्य सांगितलं त्यामध्ये एक अत्यंत महत्वाचं चरण जे मुनी वसिष्ठांनी भरताविषयी उद्गारलंय ते म्हणजे समुझब कहब करब तुम जोई, धर्म सारु जग हो यही सोई. मला संस्कृतचे जे काही थोडंफार शिक्षण ज्यांनी दिलं ते माझे गुरुजी. मला नेहमी एक गोष्ट सांगायचे की एक लक्षात घ्या की जेव्हा धर्मग्रंथ कळत नाहीत तेव्हा संताचं चरित्र पहावं, आणि जेव्हा संताचं चरित्र कळत नाही त्यावेळेला धर्मग्रंथ पहावेत. बघा, भरतजींच्या बाबतीत देखील मुनी वसिष्ठ हेच सांगतायत की भरता, प्रभू रामचंद्रांना तू अत्यंत प्राणप्रिय आहेस. प्रभू रामचंद्रांना संतान इतकं दुसरं कोणीही प्रिय नाही. त्या संतांचा तू शिरोमणी आहेस आणि त्यामुळे तुझे विचार, तुझं आचरण, तुझा स्वभाव या सगळ्याची परीक्षा घेण्यासाठी धर्मग्रंथ पाहायची गरज नाही. किंबहुना तुझं आचरण, तुझं बोलणं, तुझं वागणं हे जणू काही सर्व धर्मग्रंथांचं सार असेल. भरतजी नेमासहित या अयोध्येचं राज्य प्रभू रामचंद्रांच्या कृपा छत्राखाली करू पाहत आहेत.
आणि त्यासाठी या इतिहासामधला एक अत्यंत क्रांतिकारक असा क्षण भरतजींनी साकारलेला आहे. बघा, आजपर्यंत कुठल्याही राजगादीवरती पादुकांची प्रतिष्ठापना झाल्याचं ना भरत चरित्राच्या आधी ऐकवीत आहे आणि ना भरत चरित्राच्या पश्चात ऐकवीत आहे. परंतु या पादुका म्हणजे प्रत्यक्ष माझे प्रभू रामचंद्र आहेत. ही जाणीव ज्या भरतजींच्या हृदयामध्ये अत्यंत सतेज आहे, त्या भरतजींनी या पादुकांची प्रतिष्ठापना या सिंहासनावरती केली आहे. ज्या राजगादीला सांभाळण्याची प्रभू रामचंद्रांनी आज्ञा दिली होती, त्या राजगादीपासून मनाने शरीराने अलिप्त राहून प्रभू रामचंद्रांच्या स्पर्शाने या सिंहासनाला भरतजींनी अतिपावन करून टाकलेला आहे. आणि जेव्हा असा भाव सतेज असतो ना सज्जनो, तेव्हा पादुका देखील त्या संतासाठी जिवंत होतात. भरतजी पादुकांना सर्व गोष्टी विचारायचे, त्यांच्या कानावरती घालायचे, आलेल्या प्रत्येक गोष्टीला त्यांच्या समोर निवेदन करायचे. बघा, आपल्याला देखील श्री महाराजांच्या या संस्कारांमध्ये किती सुंदर सवय लागली आहे. श्री महाराज देखील म्हणतात, प्रत्येक गोष्ट माझ्या कानावरती घाला. ज्याच्या मनामध्ये हा भाव नित्य जिवंत आहे, खरोखर तो देखील भरतजींचा अंशच आहे. भरतजींनी या पादुकांची प्राणप्रतिष्ठा या सिंहासनावरती केली आणि या राजगादीचं निर्वाहन करण्यासाठी भरतजी अयोध्येच्या भोगांमध्ये थांबलेले नाहीत. भरतजी या पादुकांच्या समवेत अयोध्येच्या दक्षिणेला ज्या दिशेने प्रभू रामचंद्र वनामध्ये गेले, ज्या दिशेला तमसा नदी आहे, ज्या तमसेच्या किनाऱ्यावरती प्रभू रामचंद्रांचा प्रथम मुक्काम झाला, त्या तमसा नदीच्या किनाऱ्यापासून कोसभर अंतरावरती असलेल्या नंदीग्राम नामक एका छोट्याशा ग्रामामध्ये भरतजींनी आपल्या स्वतःची तपस्थळी निर्माण केली. सोबत आल्या होत्या त्या केवळ प्रभू रामचंद्रांच्या पादुका, त्यांचं सिंहासन, त्यांचं छत्र, त्यांची सर्व सेवा करणं, या दृष्टीनेच भरतजींनी या प्रभू रामचंद्रांच्या पादुका आपल्या समवेत आणल्या. अयोध्येमधून दररोज सकाळी राजकारभाराची सर्व पत्र, सर्व निवेदन घेऊन सेवक मंडळी भरतजींच्या जवळ यायचे. भरतजी आलेले सर्व पत्र प्रभू रामचंद्रांच्या पादुकांना निवेदन करायचे आणि जणू काही ते आपल्या समोर बसलेले आहेत या भावनेतून प्रभू रामचंद्रांशी हितगुज करत करत, प्रत्येक गोष्ट त्यांच्या कानावरती घालत घालत भरतजी एका विलक्षण पद्धतीने या अयोध्येचं राज्य चालवत असायचे. प्रभू रामचंद्रांच्या पादुका देखील भरतजींशी संवाद करत असतील, प्रत्येक गोष्टीमध्ये भरतजींना मार्गदर्शन करत असतील. भरतजींनी नंदीग्राम मध्ये स्वतःचा निवास केलेला आहे, परंतु तो निवास कसा आहे? भरतजींनी या नंदीग्राम मध्ये स्वतःच्या निवासासाठी एक खोल खड्डा खणलेला आहे आणि या खोल खड्ड्यामध्ये भरतजी स्वतः निवास करतायत. आपण म्हणाल, का बरं खड्डा केला असावा? काय कारण आहे भरतजींनी अशा पद्धतीने राहण्याचं? ते देखील पर्णकुटी राहून त्या पद्धतीने राहू शकले असते ना, कारण प्रभू रामचंद्र देखील पर्णकुटीत राहतायत. मग भरतजींनी पर्णकुटीमध्ये राहिलं असतं तर हे त्यांना कधीही शिष्यत्वापासून दूर करू शकलं नसतं. सज्जनो, भरतजींचा भाव जाणता येणं हे तुम्हा आम्हा सामान्यांच्या बुद्धीच्या पलीकडचं कार्य आहे. प्रभू रामचंद्र याच भूमीवरून
वनवासाला गेलेले आहेत आणि जेव्हा ते वनवासावरून परत येतील तेव्हा याच भूमीवरून अयोध्येला परत जातील. ज्या भूमीवरती प्रभू रामचंद्रांचे चरण पडलेले आहेत, ज्या भूमीवरूनच प्रभू रामचंद्र परत येणार आहेत, त्यांची चरणरज मस्तकी पडावी, त्यांची चरणरज या देहाने धारण करावी, यासाठी त्याला भूमी सपाट राहून चालणार नाही. त्याला या चरणांच्या खालीच स्वतःचं स्थान निर्माण केलं पाहिजे. आणि त्यामुळं भरतजी एक खोल खड्डा खणून, गोस्वामीजी म्हणतायत की या नंदीग्राम मध्ये, पर्णकुटीमध्ये प्रभू रामचंद्रांच्या पादुका आहेत, सिंहासन आहे, छत्र आहे आणि महिखनी कूस साथरी समारी, या पृथ्वीवरती एक खोल असा खड्डा खणून त्यामध्ये भरतजी निवास करतायत. भरतजींचा हा जरी निवासस्थान असलं, परंतु अयोध्येचे राजा असलेले, अयोध्येचं सर्व शासन चालवणारे भरतजी, मग त्यावेळेला वस्त्र कुठली धारण करत असतील? गोस्वामीजी म्हणतायत, जटा जूट सिर मुनिपट धारी, महिखनी कूस साथरी समारी. जटांचा भार आहे, शरीरावरती मुनींसारखी वल्कल वस्त्र त्यांनी धारण केलेली आहेत. बघा, मी आपल्याला महादेवाच्या कथेमध्ये जटाजूट हा जो शब्द गोस्वामीजींनी महादेवाच्या संदर्भात वापरलेला आहे, जो जटिल मधल्या जटिल प्रश्नांची उत्तर शोधून काढू शकतो, त्याच्याच मस्तकावरती या जटांचा भार हा शोभून दिसतो. बघा, करी सुख संवाद जो उगमाचा, या निश्चित असलेल्या उगमस्थानाच्या दिशेने ज्याचं अखंड चिंतन चालतं, त्याच्याच मस्तकावरती या जटांचा भार हा खऱ्या अर्थाने शोभून दिसतो. वल्कल वस्त्र धारण केलेली आहेत, एका संन्याशासारखी. हे राजाचं खरं वैभव आहे की सर्व काही असूनही जो वल्कल वस्त्र धारण करून अत्यंत नियमाने आपल्या या शासनामध्ये आपल्या आराध्याचं पूजन करत, चिंतन करत, क्रमू वेळ जो तत्वचिंता अनुवादे, अशा पद्धतीने आपलं जीवन व्यतीत करतोय. अर्थातच भरतजींनी सर्वप्रथम मुनींची आज्ञा घेतलेली आहे, माता कौसल्याची आज्ञा घेतलेली आहे आणि तत्पश्चातच आपल्या या प्रभूंच्या पादुकांच्या आज्ञे समवेत या धर्माची धुरा धारण करून धैर्यवान असलेले भरतजी या नंदीग्राम मध्ये आलेले आहेत. सज्जनो, आपण नेमकं ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधतोय की जेव्हा मुनी वसिष्ठ देखील भरतजींना म्हणतायत की भरता, तुझं सर्व आचरण, विचार, बोलणं हे देखील धर्मग्रंथांचं सार असेल, तेव्हा भरतजींचं आचरण हे खऱ्या अर्थाने एक चिंतनाचं, एक संशोधनाचंच जणू काही आपल्याला मिळालेलं उघडं दालन आहे. सज्जनो, गोस्वामीजी म्हणतायत, असन बसन बासन व्रत नेमा, करत कठीण ऋषी धर्म सप्रेमा. भरतजींनी स्वतःच्या समवेत कुठल्या गोष्टी आणलेल्या आहेत? भोजन, वस्त्र, भांडी, या ज्या काही छोट्या मोठ्या जीवनोपयोगी गोष्टी आहेत, त्याचबरोबर त्यांची ही दिनश्चर्या, त्यामध्ये ते अनुकरण करत असलेलं व्रत, नियम, या सर्व गोष्टी गोस्वामीजी म्हणतायत ऋषींच्या कठीण धर्माचं हे आचरण. परंतु त्यामध्ये एक विशेष शब्द गोस्वामीजींनी दिलेला आहे, तो म्हणजे सप्रेमा. हे अत्यंत कठीण आचरण होतं, परंतु या कठीण आचरणामध्ये भरतजींनी प्रभू रामचंद्रांच्या स्मरणाचं प्रेम असं काही ओतप्रोत भरलंय की त्यामुळे हे कठीण आचरण देखील अभ्यासायला, अनुभवायला अत्यंत सुखद अशा पद्धतीने या भरत चरित्रामध्ये आपल्याला दिसतंय. गोस्वामीजी म्हणतात,
ज्या अयोध्येचं वैभव, ज्या अयोध्येची असलेली ही संपदा पाहिल्यानंतर देवराज इंद्राला देखील ईर्ष्या व्हायची. भूषण बसन भोग सुख भूरी, मन तन बचन तजे तीन तुरी. अनेक प्रकारचे वस्त्रालंकार, अनेक प्रकारची भोग सुख जी तन मन वचनाने सर्व प्रकाराने सुख देणारी होती, अशा या सर्व गोष्टींचा भरतजींनी प्रतिज्ञापूर्वक त्याग केलेला आहे. आणि केवळ तनाने त्याग नाही, त्या वस्तूंचा मनाने देखील त्याग करून टाकलाय. बऱ्याचदा आम्ही वस्तू वापरत नाही, वस्तूंचा स्वीकार करत नाही, परंतु वस्तूंची इच्छा मात्र मनामध्ये धरून असतो. परंतु या भरतजींच्या आचरणाचं सार काय, तर त्यांनी तन आणि मनाने देखील या गोष्टींचा त्याग केलेला आहे. आणि त्या गोष्टी म्हणजे काही सर्वसाधारण जीवांच्या सुखाच्या गोष्टी नव्हत्या. त्या अशा गोष्टी होत्या ज्याची गोडी इतकी अप्रूप होती की त्या गोडीपायी स्वर्गातला देवादिदेव इंद्र देखील ईर्ष्या करून बऱ्याचदा या अयोध्येमध्ये यायचा. आपण जाणताच की राजा दशरथांचा अधिकार एवढा होता की जेव्हा राजा दशरथ इंद्राला भेटावयास जायचे, त्या वेळेला इंद्र त्यांना आपलं अर्ध सिंहासन आदरपूर्वक समर्पित करायचा. अशा या राजा दशरथांची ही संपदा, त्या संपदेचं वर्णन करताना बऱ्याचदा कुबेर देखील लज्जित होऊन जायचा. एवढी प्रचंड संपदा, एवढं प्रचंड भोग ऐश्वर्य सुख या अयोध्येमध्ये नांदत होतं. आणि हे सर्व काही भरतजींच्या समोर हात जोडून उभा आहे. परंतु खरा रामदासी कोण? दैन्यावस्थेमध्ये वैराग्याचा आव आणणारे अनेक लोक असतात, परंतु संपदेमध्ये खऱ्या अर्थाने वैराग्य सांभाळणारा हा एखादा दुसराच अत्यंत दुर्मिळ राजा जनक असू शकतो. बघा, एखादी गोष्ट जर नसेलच जवळ, तर मनुष्य ते कशी बशी स्वीकारून त्याला वैराग्याच्या नावाखाली स्वीकारू शकतो. परंतु सर्व काही असतानाही जेव्हा सर्व गोष्टींचा तृणवत त्याग केला जातो, त्याचं नाव वैराग्य आहे. समर्थ जगद्गुरु तुकाराम का मोठे? कारण काहीच नसताना जेव्हा शिवछत्रपतींनी दिलेलं राज्य समर्थांच्या झोळीमध्ये जे टाकलेले ते अत्यंत विनयपूर्वक समर्थ परत करतायत. घरामध्ये अन्न अशी दशा असतानाही शिवछत्रपतींनी पाठवलेला नजराणा, सर्व प्रकारच्या वस्तू, ह्याला देखील अत्यंत साभार जे तुकाराम महाराज परत पाठवू शकतायत. त्यांचं वैराग्य हेच खऱ्या अर्थाने सूर्यासारखं निष्कलंक असं वैराग्य आहे. भरतजींना देखील या सर्व सुखभोग हात जोडून समोर उभे असतानाही गोस्वामीजी म्हणतायत की अशा भरतजींनी या गोष्टींचा कशा पद्धतीने त्याग केलाय, जणू चंचरीक जिमी चंपक बागा. ज्या पद्धतीने चंपेच्या बागांमध्ये जिथं अत्यंत सुंदर सुवास आहे, त्या चंपा फुलांमध्ये भुंगा हा कधी रमत नाही, भुंगा हा त्यामध्ये कधी बसत नाही. म्हणजे ज्या सुगंधासाठी समस्त विश्व लालायित असताना देखील त्यामध्ये न रमणारा जसा भुंगा आहे, त्याप्रमाणे भरतजी या सर्व प्रकारच्या ऐश्वर्यामध्ये अनासक्त आहेत. केवळ अनासक्त नाही, त्यांच्या मनाची अवस्था गोस्वामीजी म्हणतायत, रमा बिलासु राम अनुरागी, तजत बमन जिमी जन बडभागी. या प्रभू रामचंद्रांचा जो प्रेमी आहे, तो महान भाग्यवान पुरुष या लक्ष्मीच्या विलासाचं, त्याच्या या भोगैश्वर्याचं कशा पद्धतीने त्याग करतो, ज्याप्रमाणे तजत बमन जिमी जन बडभागी, ज्याप्रमाणे वमनाचा त्याग सामान्य जीव करतो, त्या वमनाकडे जसा तो ढुंकूनही पाहत नाही, त्या पद्धतीने या लक्ष्मीच्या भोग ऐश्वर्याकडे खरा रामदासी देखील अशाच पद्धतीने
संपूर्णपणे अनासक्त होऊन त्याकडे दुर्लक्ष करून आपलं जीवन जगत असतो. सज्जनो, ही तर केवळ मी बाह्यांगाच्या आधाराने असलेली भरतजींच्या चरित्रातली उदाहरणं, जी लक्षणं गोस्वामीजींनी या चौपायांमधून आपल्याला दिलेली आहेत, ती सांगण्याचा प्रयत्न करतोय. परंतु माझ्या या प्रश्नाचं उत्तर मी शोधतोय की हे भरतजींचं आचरण म्हणजे धर्माचं सार कसं? तर त्याचं केवळ एकच उत्तर आहे सज्जनो. भाव बळे आकळे, एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. भरतजींच्या आचरणाची नक्कल करून कधीही कोणी भरत होऊ शकणार नाही. भरतजींच्या अंतरंगाचा भाव, भरतजींच्या अंतरंगाची आर्तता आणि त्या आर्ततेमुळं हे दिव्य प्रकाश रूपी ज्ञान जे भरतजींच्या अंतरंगामध्ये साकारलेलं आहे, त्या ज्ञानाचं हे फलश्रुती आहे की त्यांचं सर्व आचरण, त्यांचे विचार, त्यांचं सर्व काही हे या धर्मग्रंथांचं सार झालंय. सज्जनो, प्रभू रामचंद्रांच्या विषयी असलेला भरतजींचा आर्तभाव कोण सांगू शकेल? समर्थांची करुणाष्टकच मला केवळ भरतजींचा हा आर्तभाव माझ्या हृदयामध्ये थोडासा समजावून सांगतात. पंडित संजीव अभ्यंकरांच्या आवाजात समर्थांचं हे अष्टक, आणि त्या आधाराने आपण भरतजींचा आर्तभाव जाणून घेण्याचा थोडासा प्रयत्न करूयात. अनुदिन अनुतापे तापलो राम राया, परम दिन दयाळा नीरसी मोह माया. अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विणशिण होतो धावरे धाव आता. भजन रहित रामा सर्व ही जन्म गेला, स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. रघुपती मती माझी आपुलीशी करावी, सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी. विषय जनित सुखे सौख्य होणार नाही, तुझ विण रघुनाथा वोखटे सर्व काही. रविकुळ टिळकारे हित माझे करावे, दुरित दुरी हरावे स्वस्वरूपी भरावे. तनु मन धन माझे राघवा रूप तुझे, तुझ विण मज वाटे सर्व संसार बोझे. प्रचलित न करावी सर्वथा बुद्धी माझी,
अचळ भजन लीळा लागली आस तुझी चपळपण मनाचे मोडिता मोडवेना सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना घडी घडी विघडे हा निश्चयो अंतरीचा म्हणून करुणा आहे बोलतो दीन वाचा जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी मजवरी करुणेचा राघवा पुरलोटी तळमळ निववीरे राम कारुण्य सिंधू षड्रिपुकुळ माझे तोडियाचा संबंधू तुझ विण करुणा आहे कोण जाणेल माझी सिणत सिणत पोटी पाहिली वाट तुझी झडकरी झड घाली धाव पंचानना रे तुझ विण मज नेते जंबुकी वासना रे सबळ जनक माझा राम लावण्य पेटी म्हणून मज पोटी लागली आस मोठी दिवस गणित बोटी प्राण ठेवून कंठी अवचट मज भेटी होत घालीन मिठी जननी जनक माया लेकरू काय जाणे पयन लगत मुखे हाणिता वत्सनेणे जलधर कण आशा लागली चातकासी हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी तुझ विण मज तैसे जाहले राम राया विलग विषम काळी तुटली सर्व माया सकळ जन सखा तू स्वामी आणिक नाही वमक वमन जैसे त्यागिले सर्व काही स्वजन जन धनाचा
कोण संतोष आहे. रघुपती विण आता चित्त कोठे न राहे. जीवलग जीव घेती प्रेत सांडोनी जाती. विषय सकळ नेती मागुता जन्म देती. सकळ जन भवाचे आखिले वैभवाचे. जीवलग मग कैचे चालते हेची साचे. विलग विषम काळी सांडिती सर्व माळी. रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी. सुख सुख म्हणता है दुःख ठाकून आले. भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले. भ्रमित मन कळेना हित ते आकळेना. परम कठीण देही देह बुद्धी गळेना. उपरती मजरामी जाहली पूर्ण कामी. सकळ भ्रम विरामी राम विश्राम धामी. घडी घडी मन आता राम रूपी भरावे. रविकुळ टिळकारे आपुले से करावे. जळचर जळवासी नेणती त्या जळासी. निशिदिनी तुझ पाशी चुकलो गुण राशी. भूमिधर निगमासी वर्णवेना जयासी. सकल भुवनवासी भेटी दे रामदासी. सज्जनो, सर्व परमार्थाचं सार हे या भावामध्ये सामावलेलं आहे. हे संपूर्ण अष्टक आपल्या समोर ठेवण्याचं कारण एकच की ज्याप्रमाणे भरतजींनी वमक वमन जैसे त्यागिले सर्व काही. हे कृतीचं शास्त्र नाही, हे अंतरंगापासून आलेल्या निरासक्तीचं शास्त्र आहे. आणि अशी निरासक्ती ही केवळ प्रभू रामचंद्रांच्या प्रेम भावनेतून भरतजींच्या अंतःकरणामध्ये उदयाला आलेली आहे. इथं गोस्वामीजींनी एक अतिशय सुंदर शब्द वापरलाय. रमा बिलासु राम अनुरागी तजत बमन जिमी जन बड भागी. काही जण असा प्रश्न निर्माण करू शकतील की लक्ष्मीच्या विलासाचं प्रभू रामचंद्रांचे प्रेमी हे एखाद्या वमनासारखा त्याग करतात. परंतु ज्या प्रभू रामचंद्रांना आपण विष्णूचं रूप समजतो त्यांच्या चरणांशी बसलेली ही लक्ष्मी
आणि या लक्ष्मीच्या या भोगैश्वर्यांकडं त्या विष्णूंचेच भक्त वमनासारखा त्याग करून दुर्लक्ष करतात. म्हणजे हा एक प्रकारे लक्ष्मीचा उपहास आहे का? अर्थातच नाही सज्जनो. इथं गोस्वामीजींनी अत्यंत शब्द जपून वापरलेला आहे. रमा बिलासो. या लक्ष्मीच्या विलासाचा, या भोग ऐश्वर्याचा, इथं लक्ष्मीचा त्याग नाही, त्या लक्ष्मीपासून मिळणार विलासमय जीवन, त्या लक्ष्मीपासून प्राप्त होणार हे सुखाची संवेदना, त्या संवेदनाचा त्याग हा रामभक्त करतो. आणि म्हणून श्री महाराज देखील आपल्याला म्हणायचे की अत्यंत मोठे व्हा, जे जगामधलं उत्तुंग आहे, अभिजात आहे, ते सर्व काही मिळवा, अगदी गाद्या गिरद्यांवरती लोळा, दररोज श्रीखंडपुरी खा, परंतु माझ्या रामाला विसरू नका, हे सर्व माझ्या रामाचं आहे. या भावनेने आपल्या जीवनामध्ये राहा. खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचे आपणच विश्वस्त होणं, आपल्या या देहावरचा मालकी हक्क काढून घेणं, हे जीवन प्रभू रामचंद्रांचं आहे. त्यांनी दिलेलं आहे, त्यांच्या सेवेसाठी आहे. तिथं या देहाचं सुख, या देहाचा असलेला हा भोग, ह्या गोष्टींच्याकडे जो वमकासारखं दुर्लक्ष करतो आणि ज्याला या देहाचं खरं महत्व कळतं, या देहाच्या आधाराने ज्या प्रभू रामचंद्रांच्या सेवेसाठी हा जन्म मिळालाय, त्यासाठी जो आपलं हे जीवन व्यतीत करू शकतो, तोच खऱ्या अर्थाने हा भरतांच्या सांगितलेल्या रामदासी मार्गावरती आपलं जीवन व्यतीत करू शकतो सज्जनो. आणि त्यामुळं गोस्वामीजी शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणतायत, राम प्रेम भाजन भरतू बडे न एही कर तू ती. प्रभू रामचंद्रांचे अत्यंत अनुरागी असलेले भरत हे सर्व दृष्टीने या प्रेमाचं एक आदर्श पात्र आहेत. आणि त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये या भोगैश्वर्याचा त्याग हा त्यांनी कृतीने करून दाखवला. खरोखर त्यांच्यासाठी कुठली मोठी गोष्ट आहे. बघा, या पृथ्वीवरती भोग घेणाऱ्यांपेक्षा भोग न घेणाऱ्यांनीच या सृष्टीमध्ये आपलं नाव सुवर्णाक्षरांनी करून ठेवलंय. ज्याप्रमाणे दृढ निश्चयाने चातक हा या मेघातून पडणाऱ्या या स्वाती नक्षत्राच्या जलाची वाट पाहत राहतो, तो अनादर करत राहतो वेगवेगळ्या तळ्यांची, सरोवरांची, नद्यांची, समुद्राची. तो कोणाच्याकडेही भीक मागत नाही, त्याला केवळ हवं असतं त्या या स्वाती नक्षत्राचा एक थेंबाचं. आणि त्या तृप्ततेसाठी जो अशी तपश्चर्या करतो, सर्व भोगांच्याकडं दुर्लक्ष करतो, तोच चातक या विश्वामध्ये वंदनीय आहे ना. जो राजहंस नीर आणि क्षीर याची अत्यंत व्यवस्थित निवड करून सारासार विचाराच्या आधाराने केवळ क्षीरप्राशन करतो, त्याप्रमाणे या जगामध्ये या सर्व मायाजाळात, या लक्ष्मीच्या ऐश्वर्यामध्ये दडलेल्या प्रभू रामचंद्रांना जो शोधून घेतो, जो आपल्या जीवनामध्ये सारासार विचाराच्या आधाराने आचरण करतो आणि आपल्या जीवनाला कृतार्थ करतो, अशा सारासार विचाराचीच लोक या जगामध्ये अत्यंत वंदनीय मानली गेलेली आहेत. आणि त्यामुळं खरं सुख, खरं ऐश्वर्य, खरी प्रतिष्ठा ही भोगात नसून ही त्यागामध्येच आहे. हेच जणू काही सज्जनो आम्हाला भरतजींचं हे सर्व चरित्र दाखवतं. आज समर्थांची करुणाष्टकं ऐकता ऐकता आपला वेळ बराच मोठा झाला, परंतु आता न जाणे आयुष्यामध्ये आपण या भरतजींच्या चरित्राला पुन्हा कधी अभ्यासूत. आणि त्यामुळं आज या वाढलेल्या वेळाबद्दल आपल्या समोर दिलगिरी व्यक्त करतो, परंतु एक मात्र हात जोडून प्रार्थना आपणासमोर करतो की या विश्वामध्ये जे काही आहे ते सर्व काही रामाचं आहे. त्यातील जो भाग त्याने आपल्या संसारामध्ये आपल्या वाट्याला दिलेला आहे, त्याचे आपण कधी मालक होऊ नका, त्याचे आपण विश्वस्त व्हा. आणि ते प्रभू रामचंद्रांचं आहे हे जाणून
त्याची सेवा करा. यामध्येच या भरतजींचं सर्व चरित्र सामावलेलं आहे. आणि त्यातूनच तुमच्या जीवनामध्ये देखील भरतजींसारखा प्रभू रामचंद्रांच्या विषयी आर्त भाव प्रगटेल. आणि ते आर्त भावनेतच या भगवंताचं दर्शन तुमच्या हृदयस्थ तुम्हाला घडेल. याच सदिच्छेसहित, याच प्रार्थनेसहित आपण भरत चरित्राच्या या आता केवळ उरलेल्या 2 अंतिम दोह्यांचं चिंतन उद्यापासूनच्या कथाप्रवाहामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.